सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन. साताऱ्यात संताप. जिल्हाधिकाऱ्यासमोर निदर्शने. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार शोधा. न्यायालयीन निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी अशी ही मागणी. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोनाने विवेकादी विचारांचा जागर करण्यात आला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्याबद्दल संताप व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देऊन डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासातील प्रलंबित मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली असली तरी त्या हत्येमागील सूत्रधारांचा शोध अद्याप लागला नसल्याचा दावा अनिच्छा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे तपास यंत्रणेने तपासाला अधिक गती देऊन सूत्रधारांपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. फलटणमधील 8 बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट मूल्यांकन दाखला सादर केल्याचा आरोप. तिघांना अटक. 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. कोळकी येथील जमीन भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फलटण शहरातील 8 बिल्डरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रणधीर धनसिंगराव भोयटे, राजेंद्र सदाशिव कापसे आणि विक्रम महादेवराव जांजुर्णे या तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रणधीर धनसिंगराव भोयटे, निखिल रामदास देवकर, प्रवीण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजित तुकाराम इंगळे, राजेंद्र सदाशिव कापसे, विक्रम महादेवराव जांजुर्णे, वीरेंद्र विक्रम जांजुर्णे राहणार फलटण अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. कास पुष्प पठार फुलांच्या हंगामाला 1 सप्टेंबर पासून सुरुवात होणार. यंदा प्रवेश शुल्क 150 रुपये. ऑनलाईन बुकिंग करून रोज 3000 जणांना प्रवेश. जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या जिल्ह्यातील कास पुष्प पठारावर फुलांच्या हंगामाला 1 सप्टेंबर पासून सुरुवात होईल. विविध रंगांची प्रजातींची रानफुले भरण्यास सुरुवात झाल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यटकांना मनोहरी सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. वन विभागाच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती 150 रुपये इतके शुल्क आकारले जाईल. ऑनलाईन प्रवेश पासांची मर्यादा 3000 इतकी असेल. परिस्थितीनुसार वन समितीतर्फे शुल्क आकारून ऑफलाईन प्रवेश दिला जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू होणार आहे. घाटाई फटा कासानी घाटाई देवी मंदिर मार्गे वाहने कास तलावाकडे जातील आणि कास पठारावरून सातारा दिशेने परततील. कास तलावाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कासानी पार्किंग मधून साताराकडे परतीची व्यवस्था होईल. राजमार्ग परिसर नो पार्किंग झोन म्हणून घोषित केला जाणार आहे. मांडवे शाळेच्या गर्दी प्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी. गुणवत्ता नियंत्रण समितीच्या अहवालाशिवाय बिल अदा न करण्याच्या शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांच्या सूचना. खटाव तालुक्यातील मांडवे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला गळती लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभेत उमटले. शाळांच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्ह्यात ज्या ज्या शाळांची बांधकामे आता दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाले तक्रारी आहे त्या कामांचे मूल्यमापन करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल समिती नियुक्त करावी. समितीच्या अहवालाशिवाय तसेच समितीची स्वाक्षरी नसताना संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी सूचना सभापती कदम यांनी केली. अजंठा चौकातील प्रीती एक्झिक्युटिव्ह इमारतीमधील ऍक्सिस बँकेसमोरील पार्किंग मधून मोटरसायकलच्या डिकीतून 7,80,000ची रोकड लंपास. अजंठा चौकातील प्रीती एक्झिक्युटिव्ह इमारतीमधील ऍक्सिस बँकेसमोर पार्किंग मध्ये लावलेल्या मोटरसायकलच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने तब्बल 7,80,000 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय व्यक्तीने पोलिसात फिर्याद दिली आहे. 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डिकी उघडून ही संपूर्ण रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मशिनरी खरेदीच्या व्यवहारातून 6,35,00,000ची फसवणूक. मशिनरी खरेदीच्या व्यवहारात एका महिलेची तब्बल 6,35,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने कच्चा माल तयार करण्यासाठी एकूण 26 मशिनरी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. त्यासाठी संबंधित कंपनीला आरटीजीएस द्वारे तब्बल 6,35,00,000 रुपये पाठवण्यात आले होते. व्यवहारादरम्यान संबंधितांनी विश्वास संपादन करून प्रत्यक्ष दाखवलेल्या मशिनरी देण्याचे आश्वासन दिले. मात्र पैसे मिळाल्यानंतर दाखवलेल्या मशिनरीऐवजी वेगळ्या मशिनरी पाठवण्यात आल्याचा तक्रारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ. पार्किंग मधील वाहने सर्वाधिक लक्ष. दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर आवाहन. सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी 4 ते 5 दुचाकी चोरी जात असल्याचे चित्र असून शहरातील विविध भागांसह बाजारपेठा, रुग्णालये, कार्यालये, महाविद्यालय तसेच अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांकडून बनावट चावी, मास्टर की किंवा वाहनाच्या लॉकमध्ये छेडछाड करण्याच्या पद्धतीचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे. अपार्टमेंट, सोसायटी, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक झाले आहे. पार्किंगच्या प्रवेशद्वारासह वाहनतळाचा संपूर्ण परिसर कॅमेऱ्याच्या कक्षेत येईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच वाहन मालकांनी दुचाकीमध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षा सुविधांचा वापर करावा. तसेच वाहनामध्ये आरसी विमा
इतर कागदपत्रे वाहनासोबत ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल बोरगाव पोलिसांचा सन्मान, 4 पुरस्कार पटकावत जिल्ह्यात अव्वल. बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी. बोरगाव पोलीस ठाण्याने जून 2026 मध्ये गुन्हे प्रकटीकरण, चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे, सीसीटीव्ही प्रणालीचा प्रभावी वापर आणि दोष सिद्धीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरी दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांना 4 प्रशंसा पत्रे देऊन सन्मानित केले. ही कामगिरी बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील, सत्यवान बसवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांच्यासह पोलीस हवालदार, नाईक व अंमलदारांनी केली. कराडात चोरट्यांची मासदारी टोळी सीसीटीव्हीत कैद. बंद घरावरून पाळ ठेवून संधी साधत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी कराडलगतच्या मुंडे गावातील अपार्टमेंट परिसराची रेकी केल्याने खळबळ उडाली आहे. साई विश्व अपार्टमेंट आणि साईराम गॅलेक्सी मधील तब्बल 4 ते 6 बंद घरांना चोरट्यांनी लक्ष केल्याचे समोर आले आहे. तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्ह घातलेले 3 ते 4 संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती पंपांची केबल चोरून तांबे विक्रीचा डाव उधळला, दोघे ताब्यात. वाई पोलिसांची कामगिरी, 100 मीटर केबल चोरीचा गुन्हा उघड. शेती पंपाची केबल चोरून ती जाळून त्यातील तांबे विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तांब्याची तार जप्त करण्यात आली असून केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांनी यश आले आहे. पोलीस पथकाने पसरणी रोडवर दोघांना तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची केबल जाळून त्यातील तांबे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.